चला तर रामराम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदळ कट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज. मागाचं लोकेशन पाहून ओळखत असा किंवा नसेल तरी सांगतो, श्रीशैल्यमधील जी या ठिकाणी धरण डॅम म्हणतात त्या ठिकाणी आम्ही सर्वजण आलो. आणि येऊन आल्याच्या नंतर पहिल्या सुरू वरी फोटोशूट तीन केलो तेव्हा त्या साईडला टोकावर. आणि आता इथं आंघोळ तीन करू म्हणजे पोहून सुंदर प्रकारे तुम्ही पाहू शकता. सकाळ आपलं या ठिकाणी मित्रमंडळ आपले कपडे तीन चेंज करत आहेत सर्वजण, कारण आत्ताच आम्ही या ठिकाणी पोहला. इथं पोहल्याचं खूप मोठं चांगलं मानलं जातं, कारण ही एक नदी आहे. आणि इथून पोहून आता आम्ही वरी श्रीशैल्यमला जाणार आहोत, ज्या ठिकाणी सुंदर असं मंदिर बघण्यासारखं आहे. त्या ठिकाणी श्रीशैल्यमचं दर्शन घेऊन आपले महाराष्ट्राचे नवतर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुंदर अशा मंदिरामध्ये त्यांच्या दर्शनासाठी त्यांचा दरबार ज्या ठिकाणी अतिशय त्या काळासारखा सजवून या ठिकाणी ठेवलेलं आहे, आंध्र प्रदेशमधील सुंदर असं ठिकाण मानलं जातं. त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत, नक्कीच जाणार आहोत, म्हणजे 1000% जाणारच आहोत. त्या ठिकाणी जाऊन सुंदर प्रकारे त्या ठिकाणी दर्शन तीन घेऊन आम्ही तुम्हाला तिथलीही मंदिराची काय जी रचना आहे ती तुम्हाला 100% दाखवण्याचा प्रयत्न करणार. फक्त कॅमेरा अलाउड राहू तिथं, विशेष मिटला मग तर रतन महाराज तुमच्यासाठी कुठे बी जातील. असल्या 4 वंगळ्या असं एवढा भव्य असं मोठा डोंगर आहे, असल्या डोंगराच्या नदीच्या एवढ्या घाटात आला तुमच्यासाठी. नाहीतर काय, चला हो बघा खूप अशी भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. तेव्हा त्यांची आमची गाडी तिकडे लावला वरल्या साईडला, गाडी ती लावून तुम्ही डोंगरचा पाहता चाल. मागाला डॅम तर तुम्हाला दिसलाच असेल मित्रांनो, असा डॅम आहे. आणि त्या डॅमच्या इथं येणार पाणी इथून सौर ऊर्जा म्हणजे काय म्हणतात, लाईट तयार होते त्या साईडला आहे. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन, तिकडून वरून दिसला असतं परंतु मी दाखवू शकलो नाही. असं पद्धतीने मित्रांनो आमची सुंदर अशी सगळ्या ठिकाणी झालेले आंघोळ्या तीन झाले आहेत, कपडे तीन चेंज करून नंबर एक आता जर डोक्याला तेल बी लावून तेल लावून मस्तपैकी चंदन लावून फोटोशूट तीन करतो. इथं श्रीशैल्यमला वरी जाऊन नंबर 1 जेवढाचं नियोजन असतं ठीक, नाही तर आमचा आम्ही तर तयारी करून आलोच. नंबर 1चा असं दणकामध्ये निलंगा राईस बनवून दाबायचं. चला तर मित्रांनो अशा पद्धतीनं छोटासा ब्लॉग आपला कसा वाटला काय नाही सांगत. चला आता जरा फोटोशूट बी करता, खूप असा वेळ झालेला आहे. जरा व्हिडिओला लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा आणि जरा फिरायला शिका. गाव 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 नोकरी पैसा पैसा म्हणून बसू नका. 4 पैसे आले कारण ही वेळ पुन्हा येत नाही असं आम्हाला सर्वांना वाटलं, म्हणून आम्ही 1-2 दिवसामधलं आमचं 10 जणांचं नियोजन लागलेलं आहे. 10 जणांमध्ये बी 2 फेल झाली नका म्हणजे 2 जण आम्ही दुसरे तयार करून घेऊन आलो. चला ज्याच्या नशिबात आहे त्याला देवधर्म 100% म्हणजे आयुष्य घडते. आमच्या नशिबात आहे म्हणून अचानक आमचं ठरलं बी. आणि आम्ही आता पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रामध्ये आता इथे आंध्र प्रदेशमध्ये आलो. येऊन सुंदर प्रकारे हो का इथपर्यंत प्रवास आहे. इथून पुढलाही प्रवास याच्यापेक्षाही छान होईल असं मला खात्री आहे, 100% होणारच. कारण आपण तिरुपतीच्या दर्शनाला चालावं. तसंच नव्हतं तर पूर्ण देवी देवतांचे दर्शन आपल्याला करायचे होता होईल तेवढे. चला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. राम राम मंडळी चा.